शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा देवी लक्ष्मीचा कृपेचा दिवस आहे. या दिवशी केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अत्यंत पवित्र मानला जातो. पण यातील शेवटचा गुरुवार हा विशेष फलदायी ठरतो. कारण आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदू देत अशी प्रत्येकजण प्रार्थना करत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा असा एक सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात अखंड धनवर्षा होईल. मग हा उपाय नक्की काय आहे आणि तो कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार ह्या व्रताची पूर्णाहुती करण्याचा आणि देवी लक्ष्मीला विशेष प्रार्थना करण्याचा दिवस असतो. असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या उपायांनी देवी लक्ष्मी विशेषत्वाने प्रसन्न होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आपल्या घरात सुख, शांती, धन आणि समृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येतो. हा उपाय अत्यंत शक्तिशाली उपाय आहे, जो तुम्ही शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी नक्की करून पहा. हा उपाय म्हणजे घृत दीपाग्नी प्रज्वलन आणि अक्षता अर्पण. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या व्रताचे उद्यापन केले जाते आणि याच दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी काही वस्तूंची आवश्यकता आहे, ज्यामध्ये शुद्ध तूप, तुपाचा दिवा, निरंजन किंवा समई, कापसाची वात, कुंकू आणि हळद, अक्षता म्हणजे अखंड तांदूळ, देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आणि एक स्वच्छ आसन. असं सर्व साहित्य घेतलं की शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठावं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावीत, कारण पिवळा रंग शुभ मानला जातो. आपल्या घरातील देवघरासमोर किंवा पूजा घरात एक स्वच्छ जागा तयार करावी. ती जागा स्वच्छ करून त्यावर एक सुंदर आसन किंवा पाट ठेवावा. आसनावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी. मूर्ती किंवा फोटो ही स्वच्छ करून घ्यावी. एकंदरीत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग, एका निरंजनात किंवा समईत शुद्ध तूप घ्यावं आणि कापसाची वात लावून तो दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावताना शुभम करोति कल्याणम हा मंत्र किंवा देवी लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. हा तुपाचा दिवा आपण संपूर्ण दिवसभर तेवत ठेवण्याचा प्रयत्न करावा. ते शक्य नसेल तर किमान पूजेच्या वेळी तरी हा दिवा तेवत ठेवावा. त्यानंतर अक्षता अर्पण कराव्यात. एक छोटी वाटी घ्यावी, त्यात अखंड तांदूळ घ्यावे आणि त्यात चिमूटभर कुंकू आणि हळद घालून एकत्र करावे. या अक्षता देवी लक्ष्मीला अर्पण कराव्यात आणि अक्षता अर्पण करताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. अक्षता म्हणजेच समृद्धीचे आणि पुनरत्वाचे प्रतीक. शक्य असल्यास खीर, शिरा किंवा दुधाचा एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करावा. नैवेद्य दाखवल्यानंतर हात जोडून देवी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करावी. आपल्या इच्छा, आकांक्षा आणि मनातल्या गोष्टी देवीला सांगाव्यात. आपल्या घरात सुख, शांती आणि धनधान्याची समृद्धी हो अशी देवीला प्रार्थना करावी. या उपायाचे महत्त्व असे की हा उपाय दिसण्यास जरी सोपा असला तरी त्याचे आध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. तुपाचा दिवा हा शुद्ध असतो. तो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. तुपाच्या दिव्याची ज्योत आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात पवित्रता आणि सकारात्मकता आणते. ही ज्योत ज्ञानाचे, समृद्धीचे आणि दैवी तेजाचे प्रतीक आहे. अक्षता अर्पण करणं म्हणजे अखंड तांदूळ हे पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कुंकू आणि हळद हे शुभ आणि पवित्र मानले जाते.
देवीला अक्षता अर्पण केल्याने घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि कोणतेही काम अपूर्ण राहत नाही, अशी श्रद्धा आहे. शिवाय ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या मंत्राच्या जपानं मन शांत होतं, सकारात्मक विचार येतात आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असं सांगितलं जातं. मात्र हा उपाय करताना काही गोष्टी टाळाव्यात. मग काय करावं आणि काय करू नये? तर कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली श्रद्धा आणि भक्ती. पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने हा उपाय करावा. पूजेच्या ठिकाणी आणि स्वतःच्या शरीराची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पूजेच्या वेळी घरात शांतता राखावी, मोबाईल किंवा इतर गोष्टींमुळे विचलित होऊ नये. जर शक्य असेल तर या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावे. दान धर्माने पुण्य वाढते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असं मानलं जातं. घरात कोणत्याही प्रकारची वादावादी किंवा कटुता टाळावी. घरात शांत आणि आनंदी वातावरण ठेवावं. लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करताना फक्त धन मिळण्याचा लोभ मनात नसावा. धन हे सुख आणि चांगल्या कार्यासाठी मिळावे, अशी प्रार्थना करावी. तर मंडळी, शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा देवी लक्ष्मीच्या कृपेचा दिवस आहे. या दिवशी केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतो. फक्त एक दिवा आणि काही अक्षता हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण यामागे असलेली आपली भक्ती आणि श्रद्धा तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा मिळवून देण्यास, आशीर्वाद मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल. असा उपाय तुम्ही कधी केला आहे का? आणि तुमच्या जीवनात या उपायाने काय बदल झालेत, हे कमेंट करून नक्की सांगा. हा उपाय आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ दिवसाचा लाभ घेता येईल. पूजेची मांडणी साधी सोपीच करायची, जेणेकरून पूजेच्या मांडणीमध्ये आपण इतका वेळ घालवतो की सेवा करायला आपल्याला वेळ भेटत नाही. त्यामुळे पूजेची मांडणी सुबक, म्हणजे जेवढ्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच करून सेवेला सुरुवात करायची. कारण का सेवा आणि नामस्मरण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर सेवाही करायला वेळ नाही आहे, मांडणीही करायला वेळ नाही आहे, तरीही रोज रेग्युलर नामस्मरण करत राहायचं. स्वयंपाक करताना, कोणतेही कामं करताना श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतो.